नमस्कार, राम राम, जय कृष्णारी मंडळी. आज वारीचं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण हे चांदोबाचं लिंब येथे घडणार आहेत. आणि ज्या माऊली मागच्या 20 वर्षांपासून माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी आणि माऊलींचा आळंदी ते पंढरपूर पर्यंत त्यांच्या पालखी समोर रोज रांगोळी काढतात, त्या माऊली आपल्याला भेटलेल्या आहेत. माऊली रामकृष्णारी, ही सुरुवात करावी असं तुमच्या मनात कधी आलं ताई? 13 वय होतं माझं तेव्हा, 13-14 वय होतं. वडिलांना बोललो आपल्याला पालखीला रांगोळी काढायला जायचंय म्हणून. सगळे बोलले शक्य नाहीये, ही गोष्ट पॉसिबलच नाहीये. पण मी खूप हट्टी होते. वडिलांनी हट्ट पूर्ण केला. आम्ही स्कूटीवरती वारीला रांगोळी काढत निघालो. ते माझं पहिलं वर्ष होतं. नंतर आम्ही वारीला ही सुरुवात केली, रांगोळीला ही आमची सेवा सुरू झाली. लग्न झालं 7 वर्षापूर्वी. माझ्या मिस्टरांनी पण मला या करिअरसाठी सपोर्ट केला आणि तेही माझ्यासोबत वारीला रांगोळी काढायला दरवर्षी येतात. 3 वर्ष झाले. माझं बाळ आहे छोटं, तोही 5 महिन्याचा असल्यापासून पूर्ण वारीमध्ये असतो सोबत. यावर्षी त्याला पुण्यापर्यंत आणला होता. तो आता घरी आहे आणि त्याला आणणार आहे पुढे रिंगणाला वगैरे आम्ही. आणि ही कला मी कुठे शिकलेली नाहीये, परमेश्वरी देणगी, गॉड गिफ्टेड आहे. म्हणून मी 15 दिवस वारीमध्ये सेवा करते. कसलेही कुणाचे पैसे वगैरे काही घेत नाही. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे आपण निशुल्क निस्वार्थ सेवा करतोय. ज्या वयामध्ये मुलींना त्यांचं स्वतःच्या गोष्टी सांभाळता येत नाही, म्हणजे शाळेचा टिफिन सुद्धा नेता येत नाही, त्या वयापासून तुम्ही माऊलींची पालखी सोहळ्यासाठी ही सेवा सुरू केलीत. तर ज्यावेळेस तुम्ही सुरू केलीत त्यावेळेस तुमचा माइंडसेट काहीतरी वेगळा होता. आणि आम्ही ज्या पद्धतीने बघितलं की तुम्ही काही क्षणातच ती रांगोळी पूर्ण इथं उभारते, त्याची प्रॅक्टिस कशी होत गेली? याची काही घरी वेगळी प्रॅक्टिस करता का तुम्ही? प्रॅक्टिस असं नाही, पालखी सोहळ्याला आले, रांगोळीला सुरुवात केली, ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस होत गेली. आणि मी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते. जवळजवळ 20-22 वर्ष झाले आता या फील्डमध्ये. आणि 14 वर्ष आहे माझं वारीचं रांगोळी काढायचं. 14 वर्ष झाले आम्ही हे रांगोळीचं काम पूर्ण पंढरपूर पर्यंत करतोय. आणि प्रॅक्टिस वगैरे म्हणलं तर मी शिकलीच नाही. मी रांगोळी हातात घेतली की रांगोळी काढायला डिझाईन सुरुवात करते, ती ऑटोमॅटिकली बनते. त्यामुळे हो, मी काही शिकले नाहीये कुठे. म्हणून सेवाभावी वृत्तीने आम्ही आलो, सेवा केली आणि इथे आल्यानंतर एक स्वतःची ओळख निर्माण झाली माझी. ज्यावेळेस तुम्ही माहेरी होता त्यावेळेस तुमच्या घरच्यांचा सपोर्ट या गोष्टीसाठी होता. तुम्ही सांगितलं की तुमच्या मिस्टरांनी सुद्धा या गोष्टीसाठी सपोर्ट केला, पण सासरच्या लोकांचा याविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे? माझं बाळ 5 महिन्याचं असताना असं वाटलं होतं मला जमेल की नाही रांगोळी काढायला. म्हणजे तो पहिला 3 महिन्याचा पडत होता तेव्हा मी कोविडला रांगोळी काढायला आलते. तेव्हा पण डॉक्टर बोलले की पॉसिबल नाहीये, तुला नाही होणार ते, म्हणजे तुला नाही जायचंय म्हटले करायला काम. तर हट्ट होता आमचे. म्हणजे सासूबाई, माझी आई मला डायरेक्ट म्हटले की तुझी इच्छा आहे ना, तुझी इच्छा आहे, तुझा तो बघून घेईल सगळं. आले, रांगोळी काढली प्रस्थानच्या वेळेसला कोविडमध्ये. नंतर तो 5 महिन्याचा होता तेव्हा म्हटलं आता, तेव्हा पॉसिबल झालं. आता पंढरपूर पर्यंत एवढं बाळ घेऊन जाणं म्हणजे एकतर लोक नावं ठेवतील, प्लस बाळाला सांभाळणार कसं, त्याची काळजी घेता येईल का, सगळा विचार करून सासूबाई बोलला काळजी करू नको, मी येते तुझ्यासोबत. त्या घेऊन आल्या माझ्यासोबत वारीला बाळाला. पंढरपूर पर्यंत रांगोळीची सेवा केली, पांडुरंगाच्या पायावर त्याला टेकवलं आणि माघारी फिरलो. तो 1.5 वर्षाचा होता तेव्हा त्यांनी स्वतः रिंगणामध्ये त्याच्या हाताने रांगोळी काढली. त्याला येतही नव्हतं काही, पण तो रांगोळीत हात घालून टाकत होता. म्हणजे असं म्हणजे माझी परंपरा त्यांनी चालू ठेवावी, माझी एवढीच इच्छा आहे फक्त. याचा अनुभव तुम्हाला कसा येत गेला? वारीचं एखादं असं काही महत्व घडलं की तुम्ही ही जी सेवा करताय त्याच्यासाठी तुम्हाला असं काही वाटतं की माऊलींच्या कृपेने तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये असेल किंवा आयुष्यात असेल अशी कलाटणी देणारी एखादी घटना घडली का? भरपूर. म्हणजे प्रत्येक वारीच्या टायमिंगला काही ना काहीतरी असं, म्हणजे आपली परीक्षा बघतो देव, थोडक्यात असं म्हणलं तरी हरकत नाही. काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि ऑटोमॅटिकली त्याच्यावर सोल्युशन पण निघतं. आणि असं प्रॉब्लेम फेस करत आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढत पण बरोबर माऊली पांडुरंग मार्ग दाखवतात. आम्ही आमची सेवा रुजू करतो आणि सेवा करतो. चालेल, म्हणजे तुमच्या फॅमिलीचं सुद्धा या गोष्टीसाठी सपोर्ट तुम्हाला सगळं वेळ. आणि येणारे जे वारकरी यांचं सहकार्य तुम्हाला कसं असतं? कारण आम्ही बघितलं की जेव्हा तुम्ही रांगोळी काढायला सुरुवात करताय बरेच लोक तुमच्या आजूबाजूला होतात, त्याच्यात तुम्हाला शाबासकी भेटत असतील, माऊलींचे प्रसादही भेटत असतील. अजून काही असे वेगळे अनुभव, काही विचित्र अनुभव तुम्हाला याच्यासोबत आलेत का? असे काही आलेत ना. काही काही म्हटले काय रांगोळी काढतात, ती पायाखाली सगळी बुजून जाते, खराब होऊन जाते. कुणाच ठाऊक माऊलीच वारकऱ्यांच्या रूपातून ती रांगोळी तुडवत असतील. त्याच्यामुळे आम्ही असं कधी विचार नाही केला की रांगोळी काढली मग ती पुसून जाणार आहे. आम्हाला सेवा करायची आहे, रांगोळी काढायची आहे, काढणार. ऍक्च्युली आम्हाला बरं असू नसू, ऊन वारा पाऊस, आम्ही कसलाच विचार नाही करत. वारीला 15 दिवस सेवा करायला भेटते, हेच माझं खूप नशीब, म्हणजे माझं भाग्य आहे. मला माऊलींच्या पालखीमध्ये रांगोळीची सेवा करायला भेटते. माऊलींनी माझं बाळ बारीक असताना सुद्धा माझी वारी चुकवली नाही. त्याच्यामुळे माझी सेवा ही पांडुरंगाच्या कृपेनेच निस्वार्थपणे चालू आहे, हे मी सांगेन.
अच्छा, आणि मला एक विचारायचं अजून की ही रांगोळी तुम्ही दिवसातून एकदा काढता की कशी काढता? कारण रोजचा जवळपास 15-20 किलोमीटरचा असतो, कधी 7 ते 8 किलोमीटरचा टप्पा असतो. तर ही रोज एकदाच काढता की काही बऱ्याच वेळा काढावं लागते? कमीत कमी दिवसाला 5 ते 6 पोती रांगोळी लागते. पालखी तळावरून सकाळी निघाल्यापासून विसाव्याला येईपर्यंत, विसाव्यापासून पुढेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या प्रत्येक ठिकाणी आपण रांगोळी काढतो. आणि रिंगणाच्या ठिकाणी, पालखी तळावरती, जिकडं जिकडं माऊली थांबतात, जिथे जिथे आम्हाला मोठी जागा भेटते तिथे आम्ही समाज प्रबोधनपर विषय रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांना पण जनजागृती व्हावी आणि कळावं. स्वच्छ वारी, सुंदर वारी, परत झाडे लावा, परत आता हे रिंगणाचे जे सेंटेन्स आहेत, परत वारीच्या विषयी माहिती, म्हणजे प्रत्येकाने वारी करावी असं हे माझं असं सगळ्यांसाठी म्हणणं आहे. लहान मोठं बारीक असं काही नाहीये. म्हणजे जेव्हा मी वारीला आले तेव्हा मी हे सगळं अनुभवलं. इथे आल्यानंतर कळतं इथे काय आहे. म्हणून प्रत्येकाने वारी करावी असं वाटतं. अशा मी रांगोळीच्या माध्यमातून हे सगळे विषय मांडतो. म्हणजे असं काही नाही की वारी म्हणजे फक्त वारकऱ्यांनी पायी चालतच पंढरपूरपर्यंत जावे. तुमच्या सेवेमार्फत सुद्धा तुम्ही वारी कशीही वारी होऊ शकते. कुठल्याही सेवेतून तुम्ही वारी करू शकता. रांगोळी ही एकच सेवा नाहीये किंवा जेवण वाढणे ही एकच सेवा नाही. कसली डॉक्टर लोक म्हणजे नाही का औषध रूपी औषधं देऊन त्यांची काळजी घेऊन तशी सेवा करतात. कुठल्याही रूपात वारीच्या वाटेवरती कुठल्याही रूपात सेवा करता येऊ शकते. धन्यवाद माऊली, तुम्ही दिलेला टाइम त्याच्याबद्दल, आणि तुमची अविरत सेवा अखंडपणे शेवटच्या श्वासापर्यंत तुमची चालत राहावी अशी माऊली चरणी आणि पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. काय